न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। मौजे गंगापूर तालुका राहुरी जिल्हा इलानगर येथील एसके पेपर मिल विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण माळी आणि इतर पदाधिकारी यांच्या वतीने संस्थापक एकलव्य संघटना शिवाजीराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर 21 मे पासून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की संबंधित पेपर मिलमुळे परिसरातील पर्यावरण, आरोग्य आणि स्थानिक नागरिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असून प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। संघटनेने केलेल्या आरोपांनुसार कंपनीतून बाहेर पडणारे विषारी सांडपाणी प्रवरा नदीत मिसळत असल्याने नदीतील जलचर मृत्युमुखी पडत आहेत। तसेच परिसरातील गायांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे। तसेच बॉयलरसाठी मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड वापरले जात असल्याने परिसरातील बेसुमार वृक्षतोड होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे। याशिवाय कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून शासनाने घालून दिलेल्या 500 झाडे लागवडीच्या अटीचे पालन झाले नसल्याचे संघटनेने नमूद केले आहे। स्थानिकांना 50% रोजगार देणे बंधनकारक असताना केवळ 10 ते 12% स्थानिकांनाच रोजगार दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे। कंपनी विरोधात आवाज उठविणाऱ्यांवर दबाव टाकून खोटेनाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार होत असल्याचा गंभीर आरोप देखील संघटनेने केला असून नदीपात्रातील अवैध वाळू उपशाशी संबंधित वाहनांना कंपनीत परिसरात आश्रय दिला जात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। उपोषणाचे निवेदन दिले म्हणून एसके पेपर मिलच्या गुंडांनी उपोषणकर्ते किरण माळी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून गाडीची तोडफोड केली असल्याची रीतसर तक्रार देऊनही पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली नसल्याचे यावेळी उपोषणकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले। जे एकलव्य जे आदिवासी जी काही मागणी केलेली आहे प्रांत साहेबांसमोर ती अगदी बरोबर आहे। जोवर माझी मागणी पूर्ण होत नाही कंपनी बाबतीत तोवर मी उपोषण बंद करणार नाही। जो माझ्यावर हल्ला झालेला आहे त्या हल्लेखोरांवर जोवर गुन्हे दाखल होत नाही तोवर कदापि ही उपोषण सोडणार नाही ही मागणी करतो। ही कंपनी तात्काळ बंद करण्यात यावी। याचा दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे। मोठ्या प्रमाणात वाळू उपसा तिथं स्टॉक करीत आहे। तिथं अधिकारी जेव्हा येते तेव्हा गाड्याला पावण्याचं काम होतं। त्याचं मी पत्र व्यवहार केले तर ते गावगुंड माझ्याकडे आले की बुवा आमच्या गाड्या गेल्या, आम्ही याला पार्टनर आहे, कंपनीवाल्याला पार्टनर आहे। हे रात्रीच्या रात्री स्विफ्ट गाड्या मोटरसायकल माझ्या घरी भरून यायची। 3 दिवस येत होते ते माझ्या फिर्यादी, तरी पण काही दखल झाली नाही। माझी गाडी फोडण्यात आली तरी पण आता पुढली काही कारवाई असेल ती करू। आज एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व एकलव्य संघटना श्रीरामपूर तालुका यांच्या वतीने प्रांत कार्यालय श्रीरामपूर यांना निवेदन देण्यात आले। गंगापूर तालुका राहुरी जिल्हा इलानगर या ठिकाणी असलेली एसके पेपर मिल या कंपनीमुळे त्या शेजारच्या असलेल्या प्रवरा नदी पात्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केमिकल सोडलं जातं। त्या केमिकलमुळं त्या ठिकाणी नैसर्गिक हानी व जीवित हानी पाण्यामुळं होण्याची शक्यता खूप वर्षापासून आहे। तसेच त्या ठिकाणी असलेले नदीपात्रामध्ये पाण्याच्या दूषितीकरणामुळं त्या ठिकाणी वाळूचं
उपसा करणारे वाळू तस्करही त्यांचंही प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे। या वाळू तस्करांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी व सदर पेपर मिल बंद करण्यासाठी या ठिकाणी एकलव्य संघटनेच्या वतीने आमचे युवा जिल्हा अध्यक्ष किरण भाऊ माळी व त्याचबरोबर आमची सर्वच एकलव्य संघटनेची जिल्ह्याची टीम या ठिकाणी खूप दिवसापासून पाठपुरावा करत आहोत। तरी देखील प्रशासनाने आतापर्यंत या घटनेची दखल या ठिकाणी घेतलेली नाही। आज दुसरा दिवस आहे, या ठिकाणी उपोषणकर्ते बसलेले आहेत। अद्यापही प्रशासनाने या ठिकाणी भेट दिलेली नाही। तसंच निवेदन व तक्रारी करून देखील या वाळू तस्कर व गावगुंडांचा बंदोबस्त या ठिकाणी केलेला नाहीये। सदर पेपर मिलमुळे गावाचंही नुकसान होतंय आणि त्या ठिकाणी आसपास राहणाऱ्या लोकांचंही नुकसान होतंय। त्याचबरोबर पाण्यात असलेल्या वन्य जलचर प्राण्यांचंही त्या ठिकाणी मासे असतील किंवा आणखी शेजारी लगतच्या शेतीचे शेतकऱ्यांचं ही या ठिकाणी नुकसान होतंय। हे सगळं नुकसान थांबवण्यासाठी आमचे कार्यकर्ते किरण भाऊ माळी यांनी तक्रार दिली म्हणून त्यांच्यावरही जीवित हानी, त्यांच्यावरती एक हल्ला झाला। मध्यंतरी काळात त्यांची गाडी सदर ठिकाणचे वाळू तस्करांनी फोडण्याचं काम या ठिकाणी केलंय। तर आमची प्रशासनाला विनंती आहे की सदर पेपर मिल बंद करून व त्या ठिकाणच्या गावगुंड व वाळू तस्करांचा बंदोबस्त न केल्यास पुढील काळामध्ये आम्ही कोणतीही सूचना न देता रस्ता रोको सारखं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत व पुढील सर्व आंदोलनाची जबाबदारी ही सर्व प्रशासनाची राहील असं मी एकलव्य संघटनेच्या वतीने सांगतो आणि थांबतो। घटना महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हा उत्तर आणि दक्षिण दोन्हीही भागांच्या वतीनं श्रीरामपूर प्रांत कार्यालय भाग श्रीरामपूर यांच्या समोर कालपासून एकलव्य संघटनेचे कार्यकर्ते हे बेमुदत आमरण उपोषणास बसलेले आहेत। सदर उपोषणाला बसण्याचं निवेदन हे 11 तारखेला या ठिकाणी संबंधित प्रशासनाला देण्यात आलेलं होतं। त्या निवेदनाला अनुसरून काल उपोषण सुरू झालेलं आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस असतानाही प्रशासनाचे कुठलेही अधिकारी वर्ग, जबाबदार अधिकारी वर्गांनी यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली नाही किंवा त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात चर्चा केलेली नाही। म्हणून एकलव्य संघटनेचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष श्री लक्ष्मणजी साठे साहेब, त्याचबरोबर युवाचे जिल्हा अध्यक्ष कृष्णाजी बर्डे, त्याचबरोबर आमचे जिल्हा संपर्क प्रमुख जयजी माळी, दक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ बर्डे, जिल्हा उपाध्यक्ष विजयजी सूर्यवंशी, उपोषणकर्ते आणि आमचे सहकारी युवाचे जिल्हा अध्यक्ष किरणजी माळी आणि सर्व मान्यवर कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही आता या ठिकाणी प्रांत कार्यालयासमोर जाऊन प्रांत कार्यालयाच्या जबाबदार अधिकाऱ्याची चर्चा केलेली आहे। एक निवेदन संघटनेच्या वतीनं दाखल केलं आहे। या सदर निवेदनामध्ये अशा पद्धतीचा आम्ही प्रशासनाला इशारा सुद्धा दिलेला आहे का आज जे काल सुरू झालेलं उपोषण आहे हे या ठिकाणी 11 तारखेला निवेदन दिलं होतं की राहुरी तालुक्यातील गंगापूर येथील असणारी बेकायदेशीर एसके पेपर मिल आपण तात्काळ बंद करण्यासाठी उपाययोजना कराव्यात। तुम्ही त्या ठिकाणी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत आपण पोल्युशन विभागाला त्या ठिकाणी आपण निवेदन देऊया। ते निवेदन द्यायचं का नाही द्यायचं हा आपला प्रश्न आहे, परंतु आम्हाला त्या ठिकाणी या संबंधित निवेदनाच्या माध्यमातून न्याय मिळेल का हा एक प्रश्न या ठिकाणी आहे। आणि आमचे सगळ्या कार्यकर्त्यांनी साठे साहेब असतील आणि साठे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे का जर या उपोषणाचा आपण या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये काही मार्ग काढला नाही तर आपण या संबंधित मागण्यांवर काही कारवाई केली नाही तर येणाऱ्या काही दिवसात म्हणजे येणाऱ्या पुढच्या जे दिवस असतील ते संघटनेचे सर्व ही जी बातमी आहे संघटनेकडे पोहोचलेली आहे। आमचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय नामदार शिवाजीराजे ढवळे साहेब हे देखील बीड दौऱ्यावर आहेत। तेही संध्याकाळपर्यंत या ठिकाणी उपोषणास भेट देणार आहेत। आमची या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की आपण संबंधित ज्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या ह्या किंवा आजच उपस्थित झाल्या अशा नाहीत। आम्ही वेळोवेळी या ठिकाणी त्या मागण्यांचा पाठपुरावा करत आहोत संबंधित प्रशासनाकडे, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। म्हणून आम्हाला या ठिकाणी उपोषण सारख्या टोकाचा मार्गाचा अवलंब करावा लागलेला आहे।
म्हणून आमची मागणी आहे एसके पेपर मिल जी आहे या मिलच्या माध्यमातून या आजूबाजूच्या गावांना जो काही प्रदूषण असेल, जो काही विषारी वायू असेल, विषारी पाणी असेल, या सगळ्यांचा जो काही फटका बसत आहे याचा दीर्घकालीन हा परिणाम होणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी माझी भारत सरकारला देखील विनंती आहे, भारत सरकार या ठिकाणी जलवायू प्रदूषण सारख्या कायद्यांवरती काम करतंय का ज्या ठिकाणी माणसाच्या आरोग्याचा प्रश्न असेल, प्रदूषणाचा असेल, पर्यावरणाच्या ऱ्हासाचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी जलवायू परिवर्तनासारखे कायदे आपण करत आहात. परंतु या ठिकाणी मात्र पाहिल्यानंतर प्रदूषण, हवेचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे, उत्खननाचा प्रश्न आहे, बेसुमार वृक्षतोड आहे, असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत. म्हणून जलवायू प्रदूषणाचा जो काही कायदा या ठिकाणी येत आहे त्या कायद्याचा सुद्धा या कंपनीवर जबर बसावा म्हणून या जे काही नुकसान पर्यावरणाचं होत आहे त्या सदर कंपनीकडून वसूल करण्यात यावं आणि या कंपनीला तात्काळ बंद करण्यात यावं अशी मागणी संघटनेच्या वतीनं केलेली आहे. परंतु आता प्रशासन काय कारवाई करतंय आणि किती लवकर करतंय याच्याकडे सगळ्या संघटनेचं आमचं लक्ष लागलेलं आहे. आम्ही जे निवेदन दिलेलं आहे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, हे आजचा दिवस जर गेला तर आम्ही पुढच्या येत्या दिवसामध्ये डायरेक्टली प्रशासनाला निवेदन न देता जिल्ह्यामध्ये रस्ता रोको सारखे टोकाचे आंदोलन उभे करणार आहोत. याची प्रशासनानं नोंद घ्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो. या सर्व पार्श्वभूमीवर सदर कंपनी कायमस्वरूपी बंद करून परिसरातील नागरिकांना न्याय द्यावा, अन्यथा जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण माळी तसेच जिल्हाध्यक्ष गीताराम बर्डे, राजेंद्र बर्डे, रामेश्वर बर्डे, जिल्हाध्यक्ष विजू सूर्यवंशी, उपाध्यक्ष एकनाथ बर्डे, राजेंद्र भालेराव, कार्याध्यक्ष अशोक सूर्यवंशी, जयेश माळी, कुंदन माळी, लक्ष्मण साठे, ज्ञानदेव ठाकूर, किरण जांभूळकर आदी कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.